नवलखा एंटरटेनमेंट निर्मित आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित अनुमती या सिनेमानं न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये बाजी मारली आहे। या सिनेमाला तिथे बेस्ट फिल्म, बेस्ट ॲक्टर असे 2 पुरस्कार मिळाले आहेत। या सिनेमातल्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आता विक्रम गोखले यांना न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला आहे। याच निमित्तानं सिनेमाचा दिग्दर्शक गजेंद्र अहिरे याच्याशी गप्पा मारल्या आहेत आमची रिपोर्टर प्रणाली मोरेनं। मी उगाच चालत राहतो, तू ऐकावेस म्हणून एकटाच बोलत राहतो। रेंगाळतो आहे थोडा, सारेच थांबले आहे। थांबून वळून पाहणे, थोडेसे लांबले आहे। गजेंद्र अहिरे दिग्दर्शित अनुमती या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारानं तर गौरविलं गेलंच, पण त्याचबरोबर न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा या सिनेमाला सन्मान मिळाला आहे। आणि या संदर्भातच आपण गजेंद्र अहिरे यांच्याशी बोलणार आहोत। गजेंद्रजी, विक्रमजींशी जेव्हा बोलले तेव्हा ते असं म्हणाले की मला अपेक्षा नव्हतीच, पण गजेंद्र डॅम शुअर होता की तुम्हाला या तुमच्या भूमिकेबद्दल सन्मान मिळणारच। काय एकंदरीत म्हणजे तसंच एक मनात पक्क ठरवलं होतं की काय एकंदरीत सांगाल? म्हणजे ही भूमिका लिहिल्यावर, हे स्क्रिप्ट केल्यावर, जेव्हा काम सुरू केलं तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की याला विक्रमजींना हा सन्मान मिळेल असं नाही आहे। 4 वर्षापूर्वी आमची एक मीटिंग झाली होती, तेव्हाच मी विक्रमजींना म्हणालो होतो की सर, जी प्रतिभा आम्ही तुमच्यात पाहतोय, मग नॅशनल अवॉर्ड अजूनपर्यंत मराठीत का नाही आलं असं मी त्यांच्याशी बोलत होतो। तेव्हा एकही नॅशनल अवॉर्ड ॲक्टरसाठी आपल्याकडे आलं नव्हतं। त्याच वर्षी शेवरीसाठी दिलीप प्रभावळकरांना मिळालं होतं। मिळाल्यानंतर मी त्यांना म्हणालो की असं का होतं, तर ते तेव्हा म्हणाले होते की अरे तसं स्क्रिप्ट नाही लिहिलं गेलं माझ्यासाठी। मी म्हटलं आपण करू, एक दिवस येईल असं की आपण तसं करू। आणि अनुमती जेव्हा सुचला आणि जेव्हा लिहिला गेला तेव्हा असं वाटलं की ही ती भूमिका आहे का। आत्ता हे बोलणं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असं वाटेल, पण ते झालं आहे, आता त्याला काय करणार। मी त्यांना वाचून दाखवली आणि त्या दिवशी मी त्यांना असं म्हणालो की सर, याला नॅशनल अवॉर्ड आहे। तर त्यांनी नेहमीसारखा नम्रतेने ते बघू, आधी चित्रपट चांगला कर असं मला म्हणाले। विक्रमजींबरोबर काम करताना एकीकडे माझ्या बाजूला गोविंदजी होते, गोविंद नीलाणी कॅमेरामन होते, तेही तेवढेच स्टॉलवर्ड। रीमाताई होत्या, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, अशी सगळी मोठी माणसं होती आसपास। ही सगळी जी मंडळी, ही अभ्यासू मंडळी, यांना स्क्रिप्ट समजतं आणि ते त्या स्क्रिप्ट बरोबर होते सगळे, ज्याचा परिणाम असा झाला की आज चित्रपटाने हे यश पाहिले। आयुष्याचा काय भरोसा, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यात, आता मस्तपैकी फिरून येऊया। खूप उशीर केला। म्हातारपण म्हणजे नाकारते पण शेणाचा गोळा, काही उपयोग नाही, निरुपयोगी पण। सिनेमाला सुद्धा सन्मान मिळाला आहे न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये, त्यामुळे क्रेडिट बरंचसं तुमच्याकडे जात आहे एकंदरीत। आणि राष्ट्रीय पुरस्कारांची तुम्हाला तशी आता आम्ही काय म्हणू सवय आहे पुरस्कार मिळण्याची, पण मला वाटतं कंटेंट खूप स्ट्रॉंग आहे, कारण माणसाच्या ज्या संवेदना आहेत, भावना आहेत, त्या अगदी आपण शहर म्हणू, देश म्हणू, पण अगदी जगाच्या लेवलला, वैश्विक लेवलला सुद्धा त्या सारख्याच असतात। आणि तो कंटेंट कुठेतरी इंटरनॅशनल तिकडच्या लोकांपर्यंत पोहोचला आणि म्हणून तो सन्मान मिळाला। या संदर्भात एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? मुळातच ना, ऑलवेज मी असं म्हणत आलो आहे की चला एक मराठी सिनेमा करूया, असं डोक्यात कधीच नव्हतं। सिनेमा करूया, त्याची भाषा मराठी असायला हवी, त्यातली पात्र मराठी असायला हवी, वातावरण मराठी असायला हवं, पण तो सिनेमा युनिव्हर्सल असायला हवा, अशी धडपड नेहमीच होती। अनेक सिनेमे मी त्या दृष्टिकोनातूनच लिहिले की त्याचा विषय युनिव्हर्सल असायला हवा। शेवरी काय, नॉट ओनली मिसेस राऊत काय, हे सगळे युनिव्हर्सल सिनेमे होते असं माझं मत आहे। तसाच अनुमतीमध्ये जो सहजीवनाचा मुद्दा मांडला गेला, जे काय त्याची कथा संवेदनशील पातळीवरती गेली, आणि आता जेव्हा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषिक मिळालं, तर मला ती अशी पावती वाटते की इथे ज्या संवेदना आहेत त्या संवेदना जगभर पोचल्या, सातासमुद्रापलीकडच्या त्या लोकांनाही त्या नुसत्या कळल्या, समजल्यानंतर ते भिडल्या। एक चांगली कथावस्तू ज्याच्यात मानव्य आहे, ती जगाच्या पातळीवर कुठेही जाऊन ती माणसाला भिडतेच। मुलं आता सेटल झाली आहेत, आपण हे मोकळे होऊया। बाबा, पैसे नाही आहेत तुमच्याकडे? मी तुझ्याकडे भीक मागतो, मला पैसे हवे। अनुमती आता जगभर फिरतोय, वेगवेगळ्या फेस्टिवल्समधनं गौरविला जातोय, रिलीज आता व्हायला आलेला आहे सिनेमा। एकंदरीत अनुमतीचं इतकं सगळं यश फेस्टिवलच्या माध्यमातून किंवा एकंदरीत राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून मिळवलं, पण आता तो मासपर्यंत नेताना कशा प्रकारचे तुमचे प्रमोशनल फंडे असणार आहेत, कारण सिनेमा आता रिलीज होतो? प्रमोशनलसाठी आता प्रमोशनच्या स्ट्रॅटेजीज वर्कआउट झालेल्या आहेत। आमचे निर्माते विनय गानू
ते प्रशांत गोखले हे त्या मागे कामाला लागले. त्यांच्याबरोबर आता प्रेझेंटर आहेत निलेश नवलखा, ज्यांनी शाळा प्रोड्यूस केला होता, विवेक कजारिया. ही मंडळी तशी जाणती मंडळी आहेत, अनुभवी मंडळी आहेत आणि यांनी आता ह्या चांगल्या वस्तूचं पुढे कसं न्यायचं, काय करायचं आहे याचे काही आडाखे बांधलेत आणि मला असं वाटतं आहे की ते कुठे कमी नाही पडणार आणि पूर्ण तयारीनिशी येत्या 31 मेला हा सिनेमा ते रिलीज करतील असं दिसतंय. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुमच्या सिनेमा. कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई.